काळ कसोटीचा असला तरी वारसा आहे संघर्षाचा, संतांचा, शिवरायांचा, फुले शाहू आंबेडकरांचा. दिल्लीच्या तख्तासमोर न झुकण्याचा ताठ मराठी बाणा आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठीच युवा संघर्ष यात्रा आहे. सत्ताधारी जेव्हा सत्तेच्या अहंकारात मशगूल असतात, कालपर्यंत आपलेच असणारे अचानक सत्तेच्या वळचणीला जाऊन बसतात. दडपशाही जेव्हा जोर धरू लागते, ईडी सीबीआय हातचं बाहुलं होते. सत्तेच्या साठमारीत होतात सामान्यांचे हाल. मुद्द्याचं बोलायला जेव्हा कोणीच नसतं तयार, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आत्महत्या करू लागतात. पेपर फुटी अन अवाजवी शुल्कामुळे भविष्य अंधारमय होतात. रिक्त असलेली पदे आणि रखडलेल्या परीक्षा, ढिसाळ नियोजनाची गरीब विद्यार्थ्यांना शिक्षा. अवकाळीच्या संकटाने उद्ध्वस्त होतो बळीराजा, जाहिरातबाजी करण्यात मात्र मशगूल असतो राजा. मोठे मोठे उद्योग प्रकल्प परराज्यात पळवले जातात. कोट्यावधी मराठी तरुण बेरोजगारीने होरपळतात. शिक्षक, प्राध्यापक पदांवर होत नाहीत नियुक्ती. मराठी शाळा बंद पाडण्यात सरकारी उत्साहाला भरती. ड्रग्सच्या विळख्यात बर्बाद होतो बेरोजगार युवा वर्ग. जोर धरू लागते सर्वत्र कोयता गँगचे पर्व. मग अशातच एक संघर्ष नायक महाराष्ट्रासमोर येतो. संघर्षाची ज्योत घेऊन पदयात्रेला निघतो. डोळ्यात त्याच्या असतो परिवर्तनाचा आशावाद. साधायचा असतो त्याला उभ्या महाराष्ट्राशी संवाद. पुणे ते नागपूर 800हून अधिक किलोमीटर अंतर पायी कापत, 10हून अधिक जिल्ह्यातून, 30हून अधिक तालुक्यातून, 300हून अधिक गावांना भेटी देत आणि जवळजवळ 2.5 ते 3 लाख नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेत, माननीय रोहित पवार शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, युवा वर्गाच्या, माता भगिनींच्या डोळ्यातली आसवं पुसत संघर्षाची चळवळच उभी करतात. पुण्यातील ज्या लाल महालात स्वराज्याचे स्वप्न शिवरायांच्या मनात जिजाऊंनी पेरले, तिथूनच होते यात्रेची सुरुवात. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करत आणि महाराष्ट्राचे विकास पुरुष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने आमदार रोहित दादांसह राज्याच्या विविध भागातून आलेले शेकडो युवक युवती पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा ते विदर्भ या मार्गाने जाणाऱ्या यात्रेत सहभागी होतात. महाराष्ट्राची लया जात असताना आपला महाराष्ट्र शेती, शिक्षण, महिला संरक्षण, रोजगार, स्पर्धा परीक्षा, उद्योग अशा सगळ्याच क्षेत्रात कमालीचा पिछाडीवर गेलेला असताना ही युवा पिढी घरात स्वस्थ बसलीच कशी असती? महाराष्ट्राची यापेक्षा आणखी वाईट अवस्था याआधी कधी झाली होती? राजकीय बातम्यांच्या, पक्ष बदलाच्या खमंग चर्चा रंगतात, पण युवकांच्या भवितव्याचं, त्यांच्या नोकऱ्यांचं काय? हा प्रश्न रोहित पवार विचारतात. म्हणूनच जिथून जिथून ही यात्रा गेली त्या प्रत्येक गावातल्या माऊलीला त्यांचं औक्षण करावंसं वाटलं. माझ्या पोराचं, माझ्या घराचं आणि समाजाचं भलं रोजगारात, शिक्षणात आहे हे त्या माऊलीला कळून चुकलं आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध शक्ती कायदा अंमलात आणा हा संघर्ष यात्रेतील कळीचा मुद्दा होता. महिलांवरील अत्याचारात आज महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती शिवरायांचा हाच का तो महाराष्ट्र? शाळकरी मुलं मुली ही यात्रेत चालू लागली. आमच्या भविष्याचं काय?
असा प्रश्न व्यवस्थेला विचारू लागली. आमच्या शाळांचे खाजगीकरण नको, सक्षमीकरण करा, असा या चिमुकल्यांचा एल्गार होता. युवा वर्गामुळे तर ही यात्रा एक चळवळ झाली. आमच्या तालुक्यात MIDC IT पार्क कधी उभारणार असा जाब युवा पिढी विचारू लागली. आज राज्यात कोट्यावधी तरुण बेरोजगार आहेत, पण सरकारला मात्र या प्रश्नाचं गांभीर्य नाही. सरकारला खडबडून जागा करण्यासाठीच युवकांनी युवकांसाठी काढलेली ही युवा संघर्ष यात्रा. युवा संघर्ष यात्रेने महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न मांडताना युवांच्या प्रमुख मागण्यांची एक यादीच जाहीर केली. त्यातला पहिलाच मुद्दा होता कंत्राटी नोकर भरती रद्द करा. सत्ताधाऱ्यांनी या यात्रेचा इतका धसका घेतला की यात्रा सुरू होण्यापूर्वीच त्यांना कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय रद्द करत असल्याचा GR काढावा लागला. यात्रेला दिव्यांग बंधू भगिनींनीही पाठिंबा दिला. हाताला काम नसल्याने या घटकाला रात्रंदिन संघर्ष करावा लागतोय. यात्रेत डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक असे उच्च विद्या विभूषित आणि समाजाची सेवा करणारे अनेक घटक सहभागी झाले. समूह शाळा योजना बंद करा, मराठी शाळा वाचवा असं आवाहन करताना शिक्षकांच्या काळजातली शिक्षणावरची गाढ श्रद्धा व्यक्त होत होती. शेतकरी करतात तशी आता शिक्षकांनीही आत्महत्या केल्यावरच सरकारला जाग येईल का, हा शिक्षकांनी केलेला सवाल अस्वस्थ करून गेला. तुटपुंजा पगारात आणि अत्यंत तोकड्या औषधांसह काम करणारे आरोग्य कर्मचारीही इथल्या आजारी सरकारी व्यवस्थेविरुद्ध लढा देण्यास युवा संघर्ष यात्रेत सामील झाले. तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कामगिरी गाजवलेल्या खेळाडूंना कोणत्याच पदावर नियुक्त करण्यात न आल्याने त्यांच्याही व्यथांना या यात्रेत वाचा फुटली. हातावर पोट असणाऱ्या असंघटित क्षेत्रातील कामगारांनीही आपल्या व्यथा वेदना मांडण्यासाठी युवा संघर्ष यात्रेचा मार्ग स्वीकारला. देशात जवळपास 80 लाख असंघटित कामगार आहेत. त्यांना ना कोणत्या योजना लागू होतात, ना कोणती पेन्शन. राज्यात दररोज सरासरी 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतमालाला भाव द्या, तूर कापसाचं अवकाळी गारपिटीमुळे झालेलं नुकसान भरून द्या. दुष्काळाने हैराण झालो आम्ही, सरसकट कर्जमाफी द्या. किमान आम्ही पिकवतो त्याला हमी भाव तरी द्या. आमच्या जीवावर उठलेल्या विमा कंपन्यांना आळा घाला. बनावट खत बियाणे निर्माण करून आम्हाला देशोधडीला लावणाऱ्या कंपन्यांना टाळे घाला. मराठवाडा आणि विदर्भातला शेतकरी या यात्रेत एकजूट झाला. आपल्या बांधावर आपलं दुःख पुसायला आलेला रोहित दादा त्यांना आपलाच बुलंद आवाज वाटू लागला. समृद्ध महाराष्ट्रासाठी सुरू झालेल्या या युवा संघर्ष यात्रेची सांगता 12 डिसेंबर 2023 रोजी देशाचे ज्येष्ठ नेते पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीने आणि राज्यभरातील हजारो युवकांच्या घोषणांनी ऐतिहासिक ठरली. यात्रेला रोखण्यासाठी बळाचा वापरही झाला, पण दडपशाहीला न जुमानता रोहितदादा पवारांनी आपला संघर्ष अधिक तीव्र केला. इतका की त्यांच्या मागण्यांची नोंद मुख्यमंत्री महोदयांना घ्यावीच लागली. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात युवा संघर्ष यात्रेतील मागण्यांनी उभ्या महाराष्ट्राचे लक्ष तर वेधून घेतलेच, त्यासोबतच केंद्रीय यंत्रणांनाही हादरवून सोडलं. हा संघर्ष अजून संपलेला नाही. युवकांच्या भविष्यासाठी, महिलांच्या उन्नतीसाठी, शेतकऱ्यांच्या विकासासाठी, समृद्ध महाराष्ट्रासाठी युवकांचा संघर्ष अखेरपर्यंत सुरू राहील. इतिहास संघर्ष करणाऱ्यांची नोंद घेतो. तुम्हीही युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवाज उठवत रहा, संघर्ष करत रहा.